लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत राहिलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तो इथं झालेल्या हत्येमुळे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि तेव्हापासून सातत्याने हे गाव बातम्यांमध्ये राहिल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले या 3 आरोपींना अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे 3 आरोपी अजून देखील फरार आहेत. अशातच या प्रकरणात एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. आरोपींनी देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग करतानाचा आणि देशमुख यांचं अपहरण करून त्यांना परत घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या व्हिडिओत सुरुवातीला एका पांढऱ्या रंगाची कार जाताना पाहायला मिळते. त्यानंतर लगेचच 10 सेकंदात दुसरी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करताना दिसते. अपहरण करून पुन्हा काळ्या रंगाची स्कॉर्पिओ केजच्या दिशेने जाताना या फुटेजमध्ये पाहायला मिळते. या घटनेने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतल्याने आता बीडमधील सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातल्याचं पाहायला मिळते. बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तर या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळते. नेमकं या प्रकरणात कोणत्या नेत्यांनी लक्ष घातले, कोणत्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, तेच या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग येथील वातावरण चांगलं तापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी मस्साजोग गावातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन देखील केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बुधवारी मस्साजोग गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी आम्ही सीआयडी चौकशी करू असा निरोप आलाय. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, आम्ही सरकारी वकील देणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एफआयआर चुकीचा झाला असून 2 पोलिसांचं निलंबन व्हायला हवं. आता तर हत्या झाली ही परिसीमा आहे. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबाची देखील भेट घेतली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बुधवारी या प्रकरणाबद्दल बोलताना सांगितलं की मस्साजोग मधल्या संतोष देशमुखांना 2 दिवस अपहरण करून त्यांची हत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करावी. गुन्हेगारी ही विकृती आहे आणि विकृतीला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तसंच या घटनेच्या आडून कोणी राजकारण साधण्याचा किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती करत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात लावावं अशी मागणी मुंडे यांनी केली. बजरंग सोनवणे यांच्या मतदारसंघात आणि त्यातही त्यांच्या केज या तालुक्यात ही घटना घडली असल्याने बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातल्याचं पाहायला मिळते. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. पोलीस निपक्षपातीपणे काम करायचं सोडून अशासकीय लोकांच्या दबावात काम करतायत. त्यामुळे अमित शहा यांना जिल्ह्यातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात निवेदन दिलं असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. संतोष देशमुख यांचं खंडणी प्रकरणामुळे अपहरण झाल्याचं कळताच मी पोलीस अधीक्षकांना कॉल केला होता, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाला असता तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचवता आला असता अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली. त्यानंतर शुक्रवारी या संदर्भात बजरंग सोनवणे यांनी देशमुख कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची भेट घेत त्यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर सोनवणे यांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करा, मुख्य सूत्रधार शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही असा सज्जड दम देत पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडला होता. या प्रकरणात केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन देखील करण्यात आले. त्यांच्यासोबत पीआय प्रशांत पाटील यांच्यावर देखील कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप केले जात आहेत. त्याच्याच पार्श्वभूमीवर पाटील यांचं निलंबन करण्यात आल्याचं बोललं जातं. तसंच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर सोनवणे यांनी जमलेल्या लोकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला आपण सगळ्यांच्याच मताने ठरवून 2 दिवसांचा वेळ दिला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. यानंतर बजरंग सोनवणे यांनी या वादाची सुरुवात जिथून झाली त्या प्रकल्पाला देखील भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, याआधी मी पोलिसांना वेळ दिला होता. त्यावेळी 9 तारखेला 3 वाजेपर्यंत कारवाई केली जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. आता ही घटना घडून इतके दिवस झाले तरी पोलिसांना आरोपींना पकडता आलेलं नाही. आज मी परत एसीपींना भेटलो, त्यांना 2 दिवसांचा वेळ दिलाय. त्यानंतर ही प्रशासनाला यश आलं नाही तर मी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जिल्ह्यातल्या वाढत्या गुन्ह्यांचं प्रमाण चिंतेचा विषय असल्यानं काळजी व्यक्त केली. त्याचबरोबर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष समिती स्थापन केली पाहिजे आणि त्यामार्फत या प्रकरणाचा तपास केला पाहिजे. या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
तर प्रकाश सोळंके यांनी देखील तीच मागणी केल्याचं बघायला मिळते। काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करतात, त्यामुळे सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात एसआयटी स्थापन करा अशी मागणी सोळंके यांनी केली आहे। बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। त्याचबरोबर यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्याचं देखील बघायला मिळते। बीडचा बिहार झाला की काय असा सवाल करत मी विरोधी बाकावर असलो तरी देखील विधानसभेत या मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। कुठल्याही प्रकरणात पोलीस फिर्याद घेत नाहीत, उलट फिर्यादींवरच गंभीर गुन्हे दाखल करतात। शरद पवार यांची देखील भेट घेऊन मी बीड जिल्ह्याच्या दहशतीची माहिती त्यांच्या कानावर घालणार आहे। बीडमध्ये व्यापारी देखील दहशतीत आहेत। मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या कारखान्यावर नोटीस काढण्यात आली, माझ्या हॉस्पिटलवर सुद्धा नोटीस काढण्यात आली, मात्र मी घाबरणार नाही, लोकांसाठी मी रस्त्यावर उतरणार आहे असं क्षीरसागर यांनी सांगितलं। यानंतर नमिता मुंदडा यांनी या प्रकरणात देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन, यात प्रशासनाचे प्रयत्न कमी पडणार नाहीत, याचा पाठपुरावा मी करत राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर सुरेश धस यांनी या प्रकरणाबाबत गावकऱ्यांशी बोलताना संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे, शिवाय ज्या दिवशी त्यांचं अपहरण करण्यात आलं त्याच दिवशी पोलीस प्रशासन सक्रिय झालं असतं आणि योग्य कारवाई केली असती तर आज देशमुख कुटुंबावर ही वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया दिली। आतापर्यंत या प्रकरणात 3 आरोपींना अटक झालेली असली तरी मुख्य सूत्रधार अजून देखील सापडला नसल्याने बीड मधील अनेक संघटना आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। त्यामुळे आता मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाईची मागणी करत बीडमध्ये अनेक संघटनांनी बीड बंदची हाक दिली। या बंदला समर्थन देण्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। तसंच जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही आणि त्यांच्यावर योग्य चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत मुंडे बहीण भावांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेऊ नये अशी देखील मागणी सकल मराठा समाजाने केली। एकूणच बीड मधील परिस्थिती पाहता हिवाळी अधिवेशनाच्या काळात बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यात 13 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आला। तर बजरंग सोनावणे, पंकजा मुंडे, प्रकाश सोळंके यांनी केलेल्या मागणीनंतर आता या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्यात आल्याची माहिती आहे। एकूणच देशमुख यांच्या हत्येमुळे बीड मधील वातावरण ढवळून निघाल्याचं बघायला मिळते। तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।